नवरात्रीच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नवरात्रीच्या निमित्ताने आपण एक विशेष मालिका सुरू केलेली आहे, ज्यामध्ये देवीच्या विविध स्तोत्रांचा अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय। याआधी आपण अन्नपूर्णा देवी स्तोत्र पाहिलं आणि त्या भागाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिलात, त्यासाठी मनपूर्वक आभार। तुमच्यापैकी अनेकांनी सुचवल्याप्रमाणे या भागामध्ये आपण श्री सूक्त समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। श्री सूक्त ही एक वैदिक प्रार्थना आहे। ती ऋग्वेदात कुठे येते तर ऋग्वेदाच्या खिल सूक्तांमध्ये ती सांगण्यात आली आहे। एखाद्या मुख्य ग्रंथाला पुरवणी किंवा अपेंडिक्स जोडलेला असावा ना, तशी ही ऋग्वेदासाठीची खिल सूक्त आहे। श्री सूक्ताविषयी अशी धारणा आहे की यामध्ये लक्ष्मी देवीची स्तुती केली आहे। या स्तोत्राच्या पठणामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते, जीवनात समृद्धी, सुख आणि शांती येते। श्री सूक्ताचं नियमित पठण केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि आर्थिक समृद्धी आपल्याला प्राप्त होते। श्रद्धा आणि भक्तिभावाने हे पठण केल्यास देवी लक्ष्मीची विशेष कृपा आपल्याला अनुभवता येते। पण हे सगळं करत असताना जर त्याचा अर्थ समजून घेतला तर नक्कीच ते पठण अधिक प्रभावी होईल, त्यातील अपेक्षित भाव आपल्या मनामध्ये जागा होईल आणि म्हणूनच त्यासाठीचा हा प्रयत्न आपण करूया। या प्रार्थनेतून आपल्या संस्कृतीचं कोणतं दर्शन आपल्याला होतं हेही आपल्या लक्षात येईल। आता सुरुवातच करायची तर श्री म्हणजे काय हे आधी समजून घेऊ। आता श्री म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी, हे तर आपल्याला सगळ्यांनाच ठाऊक असतं। पण लक्ष्मी म्हणजे केवळ धन, धान्य, पैसा किंवा बंगला, गाडी, दागिने अशी भौतिक संपदा का? तर याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्ही द्यावं लागेल। कारण लक्ष्मी आपल्याला धन देणारी वैभव लक्ष्मी तर आहेच, पण त्याचबरोबर तिची इतर रूपही आहेत। ती धनलक्ष्मी आहे, धान्य लक्ष्मी आहे, गजलक्ष्मी आहे, अपत्य लक्ष्मी आहे, वीरलक्ष्मी आहे, भाग्यलक्ष्मी आहे, विजयलक्ष्मी आहे आणि विद्यालक्ष्मी सुद्धा आहे। अशी तिची 8 रूपं सांगण्यात आली आहेत। आपल्या आयुष्याच्या किती वेगवेगळ्या पैलूंना यातून स्पर्श होतो। त्यामुळेच मला श्री मिळो किंवा मला लक्ष्मी मिळो असं म्हणताना या सगळ्या प्रकारच्या लक्ष्मीची कामना आपण करत असतो। मुळात श्री म्हणजे काय तर श्रीयते सर्वैहि इति श्रीहि। इथे श्रीय धातू किंवा क्रियापद आहे, त्याचा अर्थ होतो आश्रय घेणं। संपूर्ण जग जिचा आश्रय घेतं ती श्री, ती संपूर्ण जगाला चैतन्य देणारी वैश्विक शक्ती आहे, म्हणूनच ती आदिशक्ती आहे, जगत जननी आहे। अशा श्रीची ज्यामध्ये स्तुती केली आहे ते श्री सूक्त आता आपण पाहूया। ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो मआवह। हे जातवेद अग्ने, सुवर्णाप्रमाणे जिची कांती आहे, जी सर्व पापांचं हरण करणारी आहे, सोन्या चांदीच्या माळा जिने परिधान केल्या आहेत, चंद्राप्रमाणे सुखद आणि सुवर्ण अलंकारांनी शोभायमान अशी लक्ष्मी, त्या लक्ष्मी देवीला तू माझ्याकडे घेऊन ये। अग्नीला इथे जातवेदस असं म्हटलेलं आहे, कारण तो सर्वज्ञ आहे। या जगात जे जे जन्माला येतं ना त्याचं त्याला ज्ञान असतं। आपला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सगळं तो जाणतो, म्हणून तो जातवेद। आणि देवीचा वर्ण सोनेरी सांगितलेला आहे। तो समृद्धीचं प्रतीक आहेच, पण त्याचबरोबर आपल्याकडे हिरण्य वर्ण हा प्रकाशाचा, तेजाचा मानला गेलाय। अज्ञान, दारिद्र्य या अंधकारावर विजय मिळवणाऱ्या प्रकाशाचा हा वर्ण, म्हणून तो देवीचा वर्ण आहे। आणि इथे हरिणीम हाही शब्द वापरलाय। आता हरिणी म्हणजे काय हाही शब्द वापरलाय। आता हरिणी म्हणजे काय तर ती चंचल आणि सुंदर आहे, म्हणून तिला हरिणीची उपमा दिलेली आहे। आणि ती पापांचं हरण करणारी आहे, म्हणूनही तिला हरिणी म्हटलेलं आहे। शिवाय ती हरीची आहे, म्हणूनही ती हरिणी आहे। ताम आवह जातवेदो लक्ष्मीम अनपगामिनीम यस्याम हिरण्यम विंदेयम गामश्वम पुरुषानहम। म्हणजे हे जातवेद अग्नी, तू लक्ष्मी मातेला माझ्याकडे घेऊन ये। तिच्या आगमनानं काय होईल तर मला सोने, घोडे, गायी, पुत्र हे सगळं प्राप्त होईल। इथे लक्ष्मी मातेला एक खास विशेषण वापरलंय, अनपगामिनी, म्हणजे एकदा आल्यावर दूर न जाणारी, अर्थात माझ्या घरी ती नित्य वास करेल अशी लक्ष्मी माता। लक्ष्मीचा स्वभाव चंचल असतो हे तर आपण सगळेच जाणतो। याविषयी बाबू बोरकरांची एक फार सुंदर कविता आहे, प्रार्थनाच म्हणूया। ते म्हणतात, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे, चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे,
आणि दिव्य किरण तुझे अंतरी शिरावे. श्रीहरीचे नाभी कमल ब्रह्मयाचे प्रज्ञास्थल. श्रीहरीचे नाभी कमल ब्रह्मयाचे प्रज्ञास्थल. तृतीय रुद्र नयन तुची प्रकटशी प्रभावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. कुठूनी कुठे सांग जाशी, कुठूनी कुठे सांग जाशी, उधळीत आनंद राशी. आळवीत गौरवीत दीपराग भावे. चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे. तर अशी ही चपल चरण आहे. ती जिथे जाते तिथे आनंदाची उधळण करते, पण जिथून जाते तिथे मात्र केवळ दैन्य निर्माण होतं. आणि म्हणूनच तिने यावं, पण कधीही न जाण्यासाठी यावं. एकदा आल्यावर त्याच ठिकाणी स्थिर व्हावं, यासाठीची ही प्रार्थना आहे. लक्ष्मीचं एक रूप राजलक्ष्मी ही आहे. इथे ती तिच्या चतुरंग सैन्यासह येते. दुष्टांचा संहार करण्यासाठी तिने अनेकदा रणांगणावरती रुद्रावतार घेतलेला आहे. राजांच्या सैन्यातील चैतन्य तीच आहे. तिच्या या अशा शौर्य आणि ऐश्वर्ययुक्त रूपाचं वर्णन या पुढील श्लोकात केलंय. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम. अश्वपूर्वाम रथमध्याम हस्तिनाद प्रबोधिनीम. श्रियम देवीम उपभये श्रीर्मा देवी जुषता. जिच्या पुढे घोडे आहेत, मध्यभागी ती रथात विराजमान आहे आणि हत्तींच्या गर्जनेने ती आल्याचं कळतं, अशा वैभव संपन्न देवीला मी बोलावतो. इथे अश्व म्हणजे आपल्या इंद्रियांचं प्रतीक आहे असाही अर्थ घेता येतो, कारण आपल्या इंद्रियांवर तिचं नियंत्रण असावं. पुढची ऋचा पाहूया. काम सुस्मिताम हिरण्य प्राकाराम आर्द्राम ज्वलंतीम तृप्ताम तर्पयंतीम. पद्मे स्थिताम पद्मवर्णाम तामिहोपभये श्रियम. सुहास्य वदनाशी ती, जी चहूबाजूंनी सोन्याने मढलेल्या प्रासादात राहणारी आहे, जी वृत्तीने आर्द्र अर्थात दयाळू आहे, तेजस्वी आहे, जी संतुष्ट होऊन भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते, जी कमळावर विराजमान आहे आणि पद्मवर्णाचीही म्हणजे लाल गुलाबी कांती असणारी आहे, मी त्या लक्ष्मी देवीचं आवाहन करतो आहे. क हा ब्रह्मवाचक मानला जातो. त्याचं स्त्रीरूप म्हणून का असा शब्दप्रयोग इथे करण्यात आलाय, कारण ती ब्रह्मरूपिणी आहे. आर्द्रा हे सगळ्यात महत्वाचं विशेषण आहे, कारण ती मनानेही दयाळू आहे. तिच्या मनात आपल्यासाठी करुणा आहे, म्हणून ती आर्द्रा. चंद्रप्रभासाम यशसा ज्वलंतीम श्रियम लोके देवजुष्टाम उदाराम. ताम पद्मिनीमिमं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यताम त्वाम वृणे. जी चंद्राप्रमाणे शीतल परंतु तेजस्वी आहे, जिची कीर्ती सर्वदूर पोहोचलेली आहे. स्वर्ग लोकात इंद्रादी देवतांनी जिला पूज्य मानलेलं आहे, जी उदार आहे, जी कमळामध्ये राहते, तिला मी शरण आलो आहे. माझे दारिद्र्य नाहीसे व्हावे म्हणून मी तिची प्रार्थना करतो आहे. लक्ष्मी यश देते म्हणजे काय, तर खरी कीर्ती ही दानातूनच मिळते. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, हे इथे लक्षात घ्यायला हवं. कारण लक्ष्मी म्हणजे शुभ लक्ष्मी, जी आपल्याला कमवायची आहे. आपल्याला अलक्ष्मी नको. अलक्ष्मी म्हणजे काय, तर अशुभ लक्ष्मी, अयोग्य मार्गाने कमवलेला पैसा, ब्लॅक मनी, त्यापासून आपल्याला लांब राहायचंय. आणि यासाठीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांची एक गोष्ट मला आठवते. म्हणजे अलक्ष्मी ही लक्ष्मीची ज्येष्ठ बहीण मानली जाते, मोठी बहीण मानली जाते. एका सावकारासमोर या दोघीही आल्या, लक्ष्मी आणि अलक्ष्मी, आणि त्यांनी विचारलं की आमच्यापैकी कोण सुंदर आहे. तर सावकारांनी बघा उत्तर काय दिलं. तो म्हणाला, देवी खरं तर तुम्ही दोघीही फार सुंदर आहात, पण लक्ष्मी येताना सुंदर दिसते आणि अलक्ष्मी जाताना सुंदर दिसते. त्याचप्रमाणे लक्ष्मीने आपल्या घरी यावं आणि अलक्ष्मीने आपल्या आयुष्यातून घरातून दूर जावं, यासाठीची ही प्रार्थना आहे. आता पुढचा श्लोक पाहू. आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षोऽथ बिल्वः. तस्य फलानि तपसानुदन्तु मायांतरायाश्च बाह्या लक्ष्मीः. हे सूर्याप्रमाणे कांतिमान असणाऱ्या देवी, तुझ्या तेजस्वी तपाच्या प्रभावातून वृक्षांमधील सगळ्यात शुभ अशा बिल्व वृक्षाचा जन्म झाला. त्या बिल्व वृक्षाच्या फळाने माझे अज्ञान आणि माझे बाह्य आणि आंतरिक दारिद्र्य दूर हो.
आपल्याकडे असं मानण्यात येतं की बेलाच्या झाडाच्या मुळाशी लक्ष्मीचा निवास असतो आणि बुंध्यामध्ये महादेवाचा, कारण भगवान शंकरांनाही बेल प्रिय आहे. बेल ही अतिशय औषधी वनस्पती आहे, म्हणूनच कदाचित ती देवांना आणि मनुष्यालाही प्रिय ठरली असावी. असं म्हणतात की लक्ष्मी माता रोज शिवशंकरांची आराधना करायच्या. बघा, म्हणजे विष्णू पत्नी असून सुद्धा त्या शंकराची पूजा करायच्या आणि त्या पूजेचा त्यांचा नेम होता की 1000 कमलपुष्प त्या अर्पण करायच्या. एकदा काही अडचण झाली निर्माण आणि त्यांना 999 पुष्प निर्माण करता आली किंवा ती तयार होती, पण एक पुष्प मात्र कमी पडत होतं. अशा वेळेस मी माझं शिरकमल अर्पण करून ही माझी पूजा पूर्ण करेन असा लक्ष्मी मातेने संकल्प केला. तेव्हा शिवशंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना थांबवलं, आशीर्वाद दिला. तुमच्या आराधनेने मी तृप्त झालो आहे, प्रसन्न झालो आहे. आणि त्याचं फळ म्हणून त्यांनी या बिल्व वृक्षाची निर्मिती केली असं मानलं जातं. आणि म्हणून त्याला शिवाच्या पूजेमध्ये आणि लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान दिलं गेलं. अर्थात यातला मागचा जो अर्थ आहे, जो गर्भित अर्थ आहे, तो समजून घ्यायला हवा की हा बिल्व फळ किंवा बिल्वाचा वृक्ष, बेलाचा वृक्ष हा आपल्याला इतका पवित्र आहे. कशामुळे? कारण तो तपस साधनेतून निर्माण झालेला आहे. तसंच लक्ष्मी मातेला जर आपल्याला संपादन करायचं असेल, आपल्याला जर उत्तम धन संपत्ती हवी असेल, तर त्यासाठी तप करणं अर्थात कष्ट करणं हे क्रमप्राप्त आहे. तरच आपल्याला त्या बेलाच्या वृक्षासारखी महनीय अशी कीर्ती, यश प्राप्त होऊ शकतं. बेलाचा वृक्ष हा पार्वती मातेच्या घामातून निर्माण झाला असंही मानण्यात येतं. थोडक्यात स्त्री शक्तीशी, आदिशक्तीशी त्याचं जवळचं नातं आहे. पुढचा श्लोक पाहू. उपैतु माम देव सखः कीर्तिश्च मणिनासह प्रादुर्भूतोऽस्मि राष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे. हे लक्ष्मी, देवांचा मित्र कुबेर आणि त्याचा पुत्र मणिभद्र माझ्याकडे कीर्ती, रत्ने, संपत्ती घेऊन येऊ. मी तुझ्या राष्ट्रात जन्माला आलो आहे, म्हणूनच हे लक्ष्मी कृपा करून मला कीर्ती आणि समृद्धी दे, संपत्ती दे. शुद्ध पिपासा मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मीं नाशयाम्यहम अभूतिम असमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात. भूक, तहान इत्यादी शारीरिक अशुद्धी वाहणारी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य हे माझ्यासाठी कायमचं नष्ट हो. हे लक्ष्मी, तू नेहमीच माझ्या घरातून सर्व प्रकारचं दारिद्र्य, दुःख, अनित्यता, टंचाई दूर करतेस. असं म्हटलं जातं की या ऋचेचे मुनी किंवा ऋषी नारद मुनी आहेत. हाही एक विशेष म्हटला पाहिजे. अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी मातेची मोठी बहीण हे आपण मगाशी पाहिलंच. दिवस आणि रात्र इतकं या दोघींमध्ये अंतर आहे. एकीचं रूप कसं आहे तर भूक, तहान निर्माण करणारं, अशुद्ध, मलिन, तर दुसरी तृप्ती देणारी, धवल, पवित्र. क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस असं जे सांगितलंय ना, त्याचाच हा उच्चार आहे. आजी म्हणायची नाही का, जिथे केरसुणी फिरे तिथे लक्ष्मीचा वास असे. आज भारताविषयी सगळ्यात मोठी तक्रार काय तर ती आहे साफसफाईची. आपल्याकडे स्वच्छता नाही असं आपण वारंवार म्हणत असतो, पण आपण लक्ष्मी पूजनाला केरसुणीची पूजा करणाऱ्या देशात जन्माला आलो हे लक्षात घ्यायला हवं. मगाशी वर म्हटलं होतं बघा की आई, आम्ही तुझ्या राष्ट्रात जन्माला आलो आहोत. त्याचा अर्थ हाय, जेव्हा आपण आपलं घरच नव्हे तर आपला परिसर, आपला गाव, आपलं शहर हे स्वच्छ ठेवू, किंबहुना आपला संपूर्ण देश स्वच्छ ठेवू, तर ती खरी लक्ष्मीची पूजा असेल आणि तरच तिची कृपादृष्टी आपल्याकडे वळेल. याचंच प्रत्यंतर पुढच्या श्लोकातही येतं. तिथे म्हटलंय, गंधद्वाराम दुराधर्षाम नित्यपुष्टाम करीषणीम ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवये श्रियम. मी लक्ष्मी देवीला आवाहन करतो आहे, जिला कसं प्रसन्न केलं जातं तर सुगंधी द्रव्यांनी जी प्रसन्न होते, जी अजिंक्य आहे. कुणासाठी अजिंक्य आहे तर दैत्य आणि दानव यांना ती अजिंक्य आहे. तिला केवळ गुणांनीच जिंकता येतं, किंबहुना तुम्ही तिला जिंकू शकतच नाही. खरं तर ती तुमची निवड करते. एका सुभाषितामध्ये जसं म्हटलंय, वृणुते हि विमृशकारिणम गुणलुब्धाः स्वयमेव संपदाः. विचारपूर्वक काम करणाऱ्याला त्याच्या गुणांवर लुब्ध होऊन लक्ष्मी स्वतःहून निवडत असते. तिला आपण जिंकणं शक्य नाही. जी नेहमी आपल्या भक्तांच्या इच्छा त्यांना धन आणि धान्य देऊन पूर्ण करते.
करीषणीम असं इथे जे म्हटलंय त्याचा एक अर्थ मंगल असा होतो आणि दुसरा गोमययुक्त असाही सांगण्यात आलाय. म्हणजेच ती पशुधन देणारी आहे. ईश्वरीम सर्व भूतानां, जगातील सर्व प्राण्यांची ती स्वामिनी आहे. पुढच्या श्लोकात म्हटलंय मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्नस्य मयि श्रीहि श्रयतां यशः. हे लक्ष्मी, माझ्या मनात असलेले सगळे संकल्प, माझ्या कल्पना आणि मी वाणीने प्रकट केलेल्या इच्छा यांना सत्य स्वरूप प्राप्त हो. म्हणजेच माझे विचार आणि उद्गार यांना खरं करण्याची सिद्धी, सामर्थ्य हे तू मला दे. गायीसारखे प्राणी अर्थात पशुधन आणि अन्नधान्य मला प्राप्त होऊ दे. माझ्या संपत्ती आणि कीर्तीला देवीचा आश्रय मिळू दे. असं म्हणतात की हा श्लोक श्री व्यासांनी रचला आहे. पुढचा श्लोक बघूया. कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरम पद्ममालिनीम. हे श्रीपुत्रा कर्दमा, माझ्यावर संतुष्ट हो. तुझ्यामुळे लक्ष्मी पुत्रवती झाली. श्रियं वासय मे कुले, ती लक्ष्मी, ती सर्व जगाची माता माझ्या कुटुंबामध्ये वास करो. म्हणजेच तिच्या कृपेने माझ्या पुढच्याही पिढ्या समृद्ध होत, त्यांना तिची आराधना करण्याची सद्बुद्धी मिळो. आता इथे कर्दम शब्दाचे दोन अर्थ लक्षात घ्यावे लागतात. एक अर्थ म्हणजे कर्दम ऋषी. असं म्हणतात की कर्दम ऋषी हे प्रजापिता ब्रह्माची छाया आहेत आणि त्यांचं आणि लक्ष्मीचं नातं विलक्षण आहे. लक्ष्मी त्यांची पुत्री आहे आणि ते तिचे पुत्र आहेत. म्हणजे जेव्हा समुद्र मंथनातून लक्ष्मी बाहेर आली तेव्हा तिने त्यांचा पिता म्हणून स्वीकार केला. आणि कर्दम ऋषी हे लक्ष्मीपुत्र म्हणूनही ओळखले जातात. आनंद, कर्दम, चिखलित अशी लक्ष्मीपुत्रांची नावं सांगितलेली आहेत. आणि हे श्री सूक्त त्यांना स्फुरलं किंवा ते त्याचे मंत्रद्रष्टे ऋषी आहेत असंही म्हटलं जातं. आता पिता आणि पुत्र एकच कसा, तर यासाठी दुसरा अर्थ पाहायला हवा. कर्दम म्हणजे चिखल सुद्धा. चिखलातून लक्ष्मीचा जन्म होतो म्हणून तो तिचा पिता आहे. हे तिच्या भूमिरूपाचं वर्णन आहे. कर्दम म्हणजे शेतकरी अर्थात भूमिपुत्र. भूमिपुत्र म्हणजेच लक्ष्मीपुत्र. तो शेतीसाठी परिश्रम करतो म्हणून तो तिचा पिता आहे, पण त्याच वेळी ती आई बनून त्याला अन्न देते, त्याचं पोषण करते म्हणून तो तिचा पुत्रही आहे. शेतकऱ्याचं आणि भूमीचं नातं याचं यापेक्षा सुंदर वर्णन करता येईल का? शेतीत होणारी प्रत्येक कृती, मग ती लावणी असू दे, कापणी असू दे, हे सगळंच लक्ष्मी देवीची आराधना आहे. तिने माझ्या वंशामध्ये कायम राहावं यासाठीची प्रार्थना आहे. आपण नवरात्रीत नवांकुर लावतो तेही याचसाठी, कारण लक्ष्मीचं मूळ रूप ती धान्य लक्ष्मी आहे. जेव्हा पिकं वाऱ्यावर डोलतात ना तेव्हा जणू सोनंच झळाळतं आहे असं वाटतं ना, ती तिची अंगकांती आहे. तो लक्ष्मी मातेचा वर्ण आहे. पुढचा श्लोक बघूया. आपः सृजन्तु स्निग्धानि चिक्लित वस मे गृहे निच देवी मातरम श्रियं वासय मे कुले. या सगळ्या जलदेवता आहेत, त्या माझ्या घरी मंगल अर्थात स्निग्ध गोष्टी निर्माण करोत. अर्थात मुबलक पाणी माझ्याकडे असो, कारण त्यातूनच शेतीची समृद्धी शक्य आहे. आणि मगाशी आपण पाहिलं तसा मनाचा ओलावाही हवा, कारण मन जर कोरडं झालं, आपण दया करुणा विसरलो, तर त्या कोरड्या जमिनीत जसं पीक येणार नाही तसंच लक्ष्मीही निवास करणार नाही. मग जो लक्ष्मीपुत्र चिखलित आहे त्याला प्रार्थना केलेली आहे की तू माझ्या घरी वास कर आणि दैवी गुणांनी युक्त अशी लक्ष्मी देवी माझ्या कुटुंबात निवास करेल, हे तू घडवून आण. मग आता पुन्हा एकदा आपण अग्नीला आठवण करून देतो आहोत. आद्राम पुष्करिणीम पुष्टिम पिंगलाम पद्ममालिनीम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो म आवह. हे अग्नी, जी दयाळू आहे, हत्तींच्या सोंडेने जिच्यावर अभिषेकाची संतत धार धरली आहे, जी समस्त जगताचं पोषण करणारी आहे, पिंगल वर्णाची अर्थात सोनेरी वर्ण असणारी आहे, कमळाच्या फुलांच्या माळा परिधान करणारी आहे, चंद्राप्रमाणे शीतल आहे आणि सोन्यांच्या दागिन्यांनी अलंकृत झालेली आहे, अशा लक्ष्मी मातेला माझ्यासाठी बोलव. पुढचा श्लोक. आद्राम यशकर्णीम यष्टीम सुवर्णाम हेममालिनीम सूर्याम हिरणमयीम लक्ष्मीम जातवेदो म आवह. हे अग्नी, कृपावंत आणि हाती वेताची काठी अर्थात दंड धारण करणाऱ्या
सुवर्णमाला धारण करणाऱ्या, सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि सुवर्णकांतीयुक्त अशा लक्ष्मी मातेला माझ्यासाठी बोलव. ताम आवह जातवेदो लक्ष्मीम अनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्यो श्वान विंदेयम पुरुषानहम. हे अग्नी, माझ्यासाठी त्या अखंड लक्ष्मीला बोलव, जिचा कधीही नाश होणार नाही, जी मला सोडून कुठेही दूर जाणार नाही. आणि तिच्या आगमनाने काय होईल तर मला पुष्कळ संपत्ती, महान ऐश्वर्य, गायी, सेवक, घोडे, पुत्र हे सगळे प्राप्त होतील. आणि आता शेवटचा श्लोक. यह शुचिः प्रयतो भूत्वा जुहुयात आज्यमन्वहं सुक्तम पंचदशर्चम च श्रीकामः सततम जपेत. जो कोणी दररोज धार्मिक आणि संयमी राहून भक्तिभावाने घृत म्हणजेच तूप अर्पण करून होम करतो आणि पंचदश अर्थात 15 श्लोक असलेल्या या सूक्ताचा पाठ करतो, त्याच्या मनोकामना श्री लक्ष्मी पूर्ण करते. आता इथे हे मूळ जे वैदिक सूक्त आहे ते संपलं, पण त्याच्या जोडीने फलश्रुतीच्या 9 ऋचा आणि लक्ष्मी गायत्री मंत्रही म्हटला जातो, तेव्हाच पाठ पूर्ण होतो. आणि असा हा श्रीसूक्ताचा पाठ केला असता उत्तम आयुष्य, आरोग्य, प्रभुत्व म्हणजे मान सन्मान, धनसंपदा अशी सर्वस्पर्शी समृद्धी आपल्याला प्राप्त होते. आपल्या सर्वांना सत्कर्मी रती वाढो अशी प्रेरणा माता लक्ष्मी देते. या सूक्तांमध्ये जी फलश्रुती सांगितलेली आहे त्यामध्ये वेगवेगळे श्लोक आढळतात, त्यामुळे उच्चाराला सरळ, सोपे आणि आपण नेहमी सर्वसामान्यपणे जे म्हणतो असे श्लोक या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. पहिला श्लोक पाहूया. पद्मानने पद्म उरु पद्माक्षी पद्मा संभवे त्वं मां भजस्व पद्माक्षी येन सौख्यम लभाम्यहम. या फलश्रुतीमध्ये श्री महालक्ष्मीचं जे कमल स्वरूपामधील सौंदर्य आहे त्याची स्तुती केलेली. पद्म म्हणजे कमल. कमळाचं स्वरूप हे मोहक आणि चैतन्यमय आहे. श्री महालक्ष्मीला कमळ अत्यंत प्रिय आहे, म्हणून तिच्या स्तुतीमध्ये कमल स्वरूपिणी, कमलकांती, कमलनयनी अशी विशेषणं आपल्याला नेहमी आढळतात. त्याचं कारण काय तर कमळ हे पाण्यात शोभून दिसत असलं तरी त्याच्या तळाशी मात्र चिखल असतो. पाण्यात असूनही कमळ आपल्या पाकळ्यांवर मात्र पाणी टिकूही देत नाही. त्याचप्रमाणे मोह किंवा इच्छा, विषय वासना या आपल्या आयुष्यात चिखलाप्रमाणे असतात. त्याला खालीच ठेवून आपलं आध्यात्मिक सौंदर्य, आध्यात्मिक प्रगती आपण करायची असते. त्या कमळाप्रमाणे आपण बहरत जावं ही माता लक्ष्मीची इच्छा आहे. आपल्या आयुष्यातही जे काही मोह आहेत, विषय वासना आहेत त्या चिखलाप्रमाणे आहेत. या चिखलावरती आपल्या आध्यात्मिक प्रगतीचं कमळ फुललं पाहिजे ही माता लक्ष्मीची इच्छा आहे आणि म्हणूनच तिला कमळ इतकं प्रिय आहे. या पुढच्या श्लोकामध्येही कमळाच्याच अनुषंगाने तिची स्तुती केलेली आहे. पद्मानने पद्मिनी पद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णु मनोनुकूले त्वत्पाद पद्मं मयि सन्निधस्त्व. म्हणजे हे माते, या कमळावर तू विराजमान असून तुझ्या हातातही कमळ आहे. कमळाच्या पाकळीप्रमाणे तुझे नेत्र विशाल आणि सुंदर आहेत. जगातील सर्व प्राणीमात्रांचं तुझ्यावर प्रेम आहे. तू सर्वांना प्रिय आहेस. श्री हरीला तर तू अतिशय प्रिय आहेस. तुझ्या चरण कमलांचं सानिध्य मला नित्य मिळावं. अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनम मे जुषतां देवी सर्व कामांश देहि मे. हे माते, अश्व अर्थात घोडे, गायी, संपत्ती, सर्व बाबतीतली विपुलता हे महाधने तुझ्यामुळे मला प्राप्त हो. माझ्या सर्व कामनांची तुझ्या आशीर्वादामुळे पूर्तता होऊ दे. पुत्र पौत्र धनधान्यम हस्तेश्वादी गवे रथम प्रजानां भवसी माता आयुष्मंतम करोतु मां. हे माते, तू सर्व प्रजेची माता आहेस. तुझ्या कृपेने मला पुत्र पौत्र अर्थात नातू, धन, धान्य, हत्ती, घोडे, गायी, रथ हे सगळं वैभव प्राप्त होऊ दे. आम्हाला तुझ्या कृपेने दीर्घायुष्य प्राप्त होऊ दे. धनम अग्निर्धनम वायुर्धनम सूर्यो धनम वसुः धनम इंद्रो बृहस्पतिर वरुणम धनम अश्नुते. हे माते, अग्नी, वायू, सूर्य, वसु, इंद्र, बृहस्पती, वरुण या सर्व देवता ही तुझीच रूपं आहेत, धनाची रूपं आहेत.
त्यांचीही कृपादृष्टी आमच्यावर राहो आणि आमच्या धनामध्ये नित्य वृद्धी हो. वैनतेयं सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः. हे गरुडा, हे वैनतेया, यज्ञात निर्माण झालेला सोमरस प्राशन कर आणि सोमयज्ञ करण्यासाठी आम्हाला सहाय्यभूत हो. इथे गरुडराज अर्थात वैनतेयाचा विशेष उल्लेख करण्यात आलाय, कारण तो श्रीहरीचं वाहन आहे. आणि पुढचा श्लोक अतिशय महत्वाचा. न क्रोधो न च मात्सर्य न लोभो ना शुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्री सूक्तम जपेत सदा. हे माते, तुझी स्तुती भक्तिपूर्ण भावनेने आणि नित्य केल्याने पुण्यकर्म करणाऱ्या भक्ताजवळ क्रोध, मत्सर, लोभ किंवा दुर्बुद्धी असे कुठलेही अशुभ विचार येत नाहीत. सरसिज निलये सरोज हस्ते धवल तरांशुक गंधमाल्य शोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवन भूतिकरी प्रसीद मह्यम. हे कमल निवासिनी माते, शुभ्र वस्त्रांकिताशी तू, गंध पुष्पमाला इत्यादींनी विभूषित अशी तू हाती कमल धारण केलेला आहेस. श्रीहरीला अत्यंत प्रिय असलेली अशी तू भगवती हरिवल्लभा आहेस. त्रिभुवनाला यश, संपदा आणि भरभराट तुझ्याच कृपेने मिळत असते. हे माते, आमच्यावर प्रसन्न हो. विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधव प्रियां विष्णोः प्रिय सखीं देवीं नमाम्यच्युत वल्लभां. हे माते, तू श्रीहरीची हृदय स्वामिनी आहेस. तुझी कृपा आमच्यावरती नेहमी राहो आणि आम्हाला काय काय हवं आहे तुझ्याकडून. श्रीवर्चस्वम आयुष्यम आरोग्यम आविधात शोभमानं महीयते धनधान्यम पशुं बहुपुत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायुः. हे माते, मला वर्चस्व, प्रभुत्व दे, उत्तम आयुष्य दे, आरोग्य दे, ऐश्वर्य दे, विपुल धनधान्य, पशुधन, वंशवृद्धी हे सगळं दे, आम्हाला दीर्घायुषी कर. आणि सगळ्यात शेवटी लक्ष्मी गायत्री मंत्र येतो. महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मी ज्या महालक्ष्मीला जाणतो आणि ज्या विष्णुपत्नी लक्ष्मीचं ध्यान करतो, ती लक्ष्मी आम्हाला सद्बुद्धी देवो. आजच्या कलियुगामध्ये लक्ष्मीचं खरं स्वरूप समजून घेण्याची गरज आहे. कारण लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे, समृद्धीला किती वेगवेगळे कंगोरे आहेत हे या श्री सुक्तातून आपल्या समोर येतं. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणखी कोणती स्तोत्र तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हेही सांगा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हो, अर्थातच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजेच आपण नेहमी म्हणतो त्याप्रमाणे भागाला पसंती द्या, त्याचा प्रसार करा. आणि जर अजून सभासद झाले नसाल तर सबस्क्राईबचं बटन दाबून ताबडतोब सभासद व्हा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.